फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा 6 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि मनाशी बोलत असतो. नंदिनी आता जीवा नवरा बायको आहे हे खरं आहे, पण अजूनही त्या जवळ असल्याचा त्यांच्या बोलण्याचा आधार वाटतो, धीर वाटतो त्यांच्याशी बोलल्यावर. तेवढ्यात पार्थला मिस्टर मानेंचा फोन येतो आणि मग पार्थ बोलतो की मी साईटवर पोहोचतोच. तेव्हा पार्थ घड्याळ बघतो आणि बोलतो आजकाल मला सगळीकडेच उशीर होतोय. या लग्नामुळे सगळंच गडबड झालंय. आमच्या चौघांमध्ये त्या नंदिनीने एकट्यानेच मॅच्युअरली हँडल केलंय. त्यांच्या वागण्यामुळे असं वाटतं की हो प्रॉब्लेम आहे, पण त्याला सोल्युशन पण आहे. पण काव्या याच्या उलटच. सोल्युशन नावाचा शब्दच नाहीये. कसं समजवू त्यांना आणि मला पण हे कळतच नाहीये. इकडे जीवा घरी येतो. मानिनी त्याच्याजवळ येते आणि बोलते किती उशीर, एवढा वेळ लागतो घरी यायला आणि एवढा घाम का आलाय तुला. तेव्हा जीवा पटकन घाईघाईत चेहऱ्यावर घाम आलेला बघतो. तेवढ्यात विक्रम तिथे येतो आणि बोलतो काय झालंय, आता काय नजर मिळवायची लाज वाटते. आणि जीवाच्या कानाखाली एक वाजवतो. तेव्हा विक्रम जीवावर ओरडतो, अरे जे काही केलंयस ना त्याने आपल्या घराला शर्मेनं मान खाली घालायची वेळ आली, कळतंय तुला. तेव्हा वसू बोलते की आज अनिशामुळे कळलंय खरं काय आहे ते आम्हाला. तेव्हा रम्या बोलते तू काय केलंयस ते कळतंय का तुला जीवा. तेव्हा पार्थ जीवाचा हात पकडतो आणि बोलतो तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तर तू हे आधी का नाही सांगितलं. तेव्हा मानिनी पण बोलते का नाही सांगितलंस जीवा बोल. तेव्हा विक्रम पण बोलतो का 2 मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केलीस तू. तेव्हा विक्रम बोलतो आधी का नाही सांगितलंस हे सगळं. तेव्हा जीवा बोलतो कारण लग्न होऊन गेलं होतं. तेव्हा जीवा बोलतो की सांगून काय झालं असतं आणि माझं काव्यावर प्रेम होतं तर हे सांगितलं असतं तर काय झालं असतं. तेव्हा काव्या पुढे येते आणि बोलते होतं म्हणजे आत्ता प्रेम नाहीये माझ्यावर तुझं जीवा. तेव्हा काव्या बोलते जीवा तुझं प्रेम आहे माझ्यावर हे माहिती आहे मला, का नाही सांगतेस मग सगळ्यांना. तेव्हा मिथून पण बोलतो अरे तुझ्या काव्यावर प्रेम होतं तर नंदिनीशी लग्न का केलंस. तेव्हा मंजू बोलते तेच तर, इतके दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो, खरं तर थोबाडीत तुझ्या मारली पाहिजे. तेव्हा नंदिनी ही पुढे येऊन बोलते का केलं तसं, का केलं माझ्याशी लग्न सांगा ना, का मला म्हणालात की माझं एकतर्फी प्रेम आहे म्हणून. तेव्हा जीवा बोलतो माझं ऐकून तर घे. तेव्हा नंदिनी बोलते काही ऐकायचं नाही मला तुमचं, देव मानलं होतं मी तुम्हाला, माझी आबरू तिथे वेशीवर टांगली गेली तेव्हा तुम्ही स्वतःहून पुढे आलात आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवलात. किती अभिमान वाटला मला असा नवरा मिळाला की जो माझी मान झुकू देणार नाही, पण आता तुम्हाला नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. तेव्हा जीवा पार्थला बोलतो की दादा तू तरी ऐक माझं. तेव्हा पार्थ बोलतो की काय ऐकू तुझं, काही कळतंय का तुला, तू काय करून ठेवलंयस. तुझं जिच्यावर प्रेम होतं आता ती बायको आहे माझी. तुझं जर जिच्यावर प्रेम होतं तर हे आधीच सांगायचं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच आपण सगळं संपवलं असतं. तुझं जर का काव्यावर प्रेम होतं तर नंदिनीशी का लग्न केलंस, स्वतःहून होकार दिलास ना तू तिला, बोल ना, अरे बोल. तेवढ्यात काव्य बोलते बोल ना जीवा, का लग्न केलंस तू नंदिनी ताईशी. तेव्हा जीवा चिडून बोलतो की तुझ्यावरच्या रागातून मी हे लग्न केलंय. तेव्हा जीवा काव्याला बोलतो मी म्हटलं होतं ना तुला की सांगून टाक आपल्याबद्दल सगळ्यांना, मी यायला तयार होतो ना तुझ्याबरोबर, यायला होतो की नाही आलीस तू, माघार घेतलीस. प्रचंड राग आला होता मला तुझ्याबद्दल, हर्ट झालो होतो मी. बाहेर सगळेजण नंदिनीला बोलत होते, तिच्या कॅरेक्टरवर चिखलफेक करत होते. मला हे सगळं बघवलं नाही आणि म्हणून मी. तेवढ्यात नंदिनी बोलते लाज नाही वाटत एवढं खोटं बोलताना. तेव्हा नंदिनी बोलते हे लग्न फक्त तुम्ही तुमचा मेल इगो शांत होण्यासाठी केलंय जीवा. काव्याने सगळं सांगितलं मला, आल्या दिवसापासून ती तुम्हाला सांगते की सगळ्यांना सांगू, का नाही ऐकलं तुम्ही तिचं. आणि आता मी काय करू, हे लग्न तर मी आपलं मानून बसले, या मंगळसूत्राला मी आपलं मानून बसले, काय अर्थ काय या लग्नाला. तेव्हा जीवा बोलला की मला मान्य हे लग्न मी काव्याच्या रागातून केलं, पण ज्या लग्नानंतर ज्या पद्धतीने तू माझी काळजी घेत होतीस तर मला गिल्ट वाटायला लागला. तू माझी काळजी घेतेस आणि मी तुला फसवतोय या गोष्टीची भीती वाटायला लागली होती मला, म्हणून नाही सांगितलं. या लग्नानंतर माझ्या आई वडिलांना माझा अभिमान वाटत होता. माझ्या या एका निर्णयामुळे त्यांचा मान आणि तुझी आबरू हे दोन्ही सावरलं गेलं होतं. या दडपणाखाली होतो, सतत एकच भीती वाटत होती, माझ्या या एका कबुलीमुळे हे आपल्या सर्व कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मी जर हे सांगितलं तर जसं तुझ्या आईला हार्ट अटॅक आला तसं माझ्या आई वडिलांना काही होणार नाही ना, याची भीती वाटत होती. मी खरं सांगतोय तुला, हेच कारण आहे मी न सांगण्याचं. तेव्हा जीवा बोलतोय मला तुला दुखवायचं नव्हतं. तेव्हा नंदिनी बोलते पण शेवटी तुम्ही दुखवलंतच मला. तेव्हा पार्थ चिडतो, जीवाची कॉलर धरतो आणि बोलतो आता कशी सुधारणार आहेस, ही चूक तुझ्यामुळे आपल्या चौघांना भोगावं लागणार आहे. तेवढ्यात पार्थ त्याच्या कानाखाली वाजवतो आणि जीवा जोरात खाली पडतो. हे सगळं स्वप्न असतं. मानिनी त्याला पकडते आणि बोलते जीवा उठ जीवा. तेव्हा मानिनी बोलते काय झालं, तुला चक्कर आली का. तेव्हा जीवा पटकन इकडे तिकडे सगळ्यांना बघायला
लागतो कोणी आहे की नाही म्हणून. तेव्हा जीवा इकडे तिकडे बघतो कोणी आहे का. तेवढ्यात मानिनी बोलते की काय काय शोधतोयस तू. तेव्हा ती जोरजोरात आवाज देते, पार्थ पार्थ. जीवाला पुन्हा चक्कर येतात. तेव्हा पार्थ आणि नंदिनी येते, काव्याही येते. पार्थ आणि नंदिनी त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातात. तेव्हा पार्थ आणि नंदिनी त्याला ते त्याच्या बेडवर आणून सोडतात. तेव्हा पार्थ विचारतो, जीवा काय होतंय तुला, डोकं दुखतंय का. तेव्हा नंदिनी बोलते, माहीत नाही, आनंद निवासला मला सोडलं तेव्हा चांगले होते. तेव्हा पार्थ बोलतो, मी डॉक्टरांना फोन करतो. तेव्हा जीवा बोलतो, नाही नको. तेव्हा पार्थ बोलतो, काय नको, वेडा आहेस का. तेव्हा तेव्हा जीवा बोलतो, नको म्हटलं ना, काय जबरदस्ती आहे का. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नको, कुणी नाही बोलवणार डॉक्टरांना. तेव्हा पार्थ बोलतो की आराम करू द्या त्यांना, काही लागलं तर सांगा. पार्थ गेल्यावर नंदिनी बोलते की खूप डोकं दुखतंय का. तेव्हा ती त्याला हात लावते. तेव्हा बोलते की खूप ताप आहे तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो, गोळी द्या. तेव्हा नंदिनी बोलते की अहो उपाशी पोटी नाही गोळी देणार मी तुम्हाला, 2 घास खाऊन तरी घ्या. तेव्हा पार्थ बोलतो, तेव्हा जीवा बोलतो की नको म्हटलं ना, गोळी दे. तेव्हा नंदिनी बोलते, नाही नाही, सगळे हट्ट तुमचे पुरवले जाणार नाहीत, मी खायला आणते, 2 घास का आणि गोळी घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नंदिनी त्याला पांघरून देऊन खाली येते. तेव्हा विक्रम मानिनीला विचारत असतो की असं अचानक चक्कर आली कसं. नंदिनी, बरा आहे का तो आता. तेव्हा नंदिनी बोलते की आत्ताच मी त्यांना झोपवून आली आहे, थोडा ताप आहे त्यांना. तेव्हा विक्रम बोलतो, बरं मी बघून येतो. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा आत्ताच झोप लागली, त्यांना झोपू देत. तेव्हा विक्रम बोलतो, बरं बरं ठीक आहे, घेऊ दे विश्रांती. तिथे काव्याही असते. तेव्हा विक्रम बोलतो की बरं ताप खूप असेल तर आपण डॉक्टरांना बोलून घेऊया. तेव्हा नंदिनी बोलते की आत्ता जरा झोपलेत तर झोपू देत, मग त्यांना गोळी घेऊ दे, थोडंसं खाऊ दे आणि रात्रभर बघूयात, नाही ताप उतरला तर बोलवावंच लागेल डॉक्टरांना. तेव्हा मानिनी बोलते, आता सरबतच देऊ. तेव्हा काव्य बोलते की काकू वरण भात तयार आहे ना, मी घेऊन येते. तेव्हा मानिनी बोलते की राहू दे मी आणते. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा काळजी करू नका, ठीक होतील ते. तेवढ्यात वसू बोलते की असं कसं ठीक होईल तो, या आधी ना जीवाला कधीही चक्कर आली नव्हती, आता चक्कर आली आणि तू आता म्हणतेस की त्याला ताप सुद्धा आहे, असा कसा ताप आला, तसंच काही घडलंय का. तेव्हा विक्रम बोलतो, अगं ताई चक्कर कशाने येऊ शकते, काही खाल्लं नसेल त्याने, उन्हात फिरला असेल, उन्हाळा केवढा वाढलाय, कशाचं तरी टेन्शन घेतलं असेल त्याने. तेव्हा वसू बोलते, कशाचं नाही, या लग्नाचं टेन्शन घेतलंय त्याने. तेव्हा वसू बोलते, तरी मी तुला सांगते विक्रम, अरे मुलं या लग्नामुळे खुश नाहीयेत. विक्रम आज चक्कर आली उद्या. तेवढ्यात नंदिनी बोलते, आत्या कशासाठी एवढं सगळं बोलतायत, इथे आधीच सगळेजण काळजीत आहेत, तुमच्या अशा बोलण्याने भीती वाढेल सगळ्यांची. आता चक्कर कशाने आली, ताप कशाने आली, याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांची तब्येत कशाने सुधारेल याकडे लक्ष देऊयात ना. तेव्हा मानिनी बोलते, हे घे, अगदीच मऊ वरण भात आहे आणि अगदी हट्ट केला तरी त्याला खायलाच लाव. तेव्हा नंदिनी वरती गेल्यावर वसू बोलते, ही अशी दाखवते जशी हिलाच काळजी आहे जीवाची, आत्ता आली नाही या घरात आणि मला शानपणा दाखवते. तेव्हा मानिनी बोलते, ताई मी जीवासाठी वरण भात केलाय, मऊ आहे, तुम्हाला पण देऊ. तेव्हा वसू बोलते, त्यापेक्षा सरळ सांग ना मानिनी, इथून निघून जा म्हणून. तेव्हा वसू रागाने बोलते, तुम्ही सगळे ना त्या नंदिनीची फक्त वकिली करत आहात आणि निघून जाते. तेव्हा मानिनी बोलते काव्याला, काव्य काही लागलं तर मला हाक मार. तेव्हा नंदिनी जीवाकडे येते. जीवा झोपलेला असतो. तेव्हा ती बोलते, जीवा थोडं खाऊन घेतात का, आणि पुन्हा बोलते, यांना तर झोप लागली, झोपू दे शांतपणे. तेव्हा नंदिनी जीवाजवळच बसते आणि तिथे झोपून जाते. पुन्हा मध्यरात्री उठते आणि बघते तर त्याला खूप ताप असतो. तेव्हा नंदिनी बघते, थर्मामीटरने ताप चेक करते आणि बोलते 102 ताप आहे जीवा. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही आता थोडं खाऊन घ्या आणि मग मी तुम्हाला गोळी देते. तेव्हा जीवा बोलतो, नाही नको. तेव्हा नंदिनी बोलते, मी अजिबात तुमचं ऐकणार नाही, आता डॉक्टरांना बोलू नका, हे ऐकलं ना तुमचं, आता तुम्ही माझं ऐकणार आहात. हे बघा, थोडंसं खाऊन घ्या, गोळी घ्या, मग बरं वाटेल तुम्हाला. तेव्हा नंदिनी जीवाला वरण भात भरवते. तेव्हा नंदिनी 4-5 घास त्याला वरण भाताचे भरवते. त्यानंतर नंदिनी त्याला तापावरची गोळीही देते. इकडे काव्य तिच्या खोलीत जागीच असते, तिला टेन्शन येत असतं. पार्थही सोप्यावरच झोपलेला असतो. तेव्हा काव्य मनात बोलत असते की जीवाची काळजी घेण्याचा हक्क फक्त माझा आहे आणि आज अशी परिस्थिती की मी काहीही करू शकत नाही. एक तर जीवा मला टाळतो, माझे फोनही उचलत नाही, तो मला विसरून गेला आहे का. नाही काव्य, असं निगेटिव्ह काहीही बोलू नकोस, तो बाहेरून कसाही वागत असला तरी मला माहिती आहे, तो मला नाही विसरू शकत. व काव्य बाहेर जायला लागते आणि परत थांबते. नाही, मी त्याला भेटूही नाही शकत, पण तो बरा असेल ना, त्याला अचानक एवढा ताप कसा आला. अनिशाचं येण्याचं टेन्शन घेतलं का त्याने, तेच झालं असणार, त्यानेच त्याला चक्कर आली असणार. मला त्याला बघायची खूप इच्छा होते, पण हेल्पलेस आहे मी, काय करू. नाही जाऊ शकत मी त्याला भेटायला, फक्त इथे बसून काळजी करू शकते, त्याशिवाय काही करू शकत नाही. आणि तेच आजचा एपिसोड संपतो.